प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे. तुमच्या आमच्या पाठातला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जोग महाराज यांच्या सानिध्यात असलेली ही महानर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये बाबाने मला कीर्तन करण्याचा योग प्राप्त करून दिला, म्हणून मी बाबाचे आभारी आहे. माझ्या कीर्तनाला पकवाजाची साथ देणारे आमचे गुरुबंधू असतील, आमचे गायनाला साथ देणारे आमचे गुरुबंधू असतील व तुम्ही श्रोते वर्ग, तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभे राहून मागणी मागतात. तुम्हा श्रोत्यांना असा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही गाथा वाचला, गाथ्यामध्ये पाहिलं तर काही अभंग मागणीचा निषेध करणारे मिळाले, काही अभंग मागणीचा निषेध करणारे मिळाले. आणि आजच्याही अभंगात जगद्गुरु तुकोबराय दान मागतात, तर ते कोणतं? हेची दान दे गा देवा. अरे देवा मला काय दे? हेच दान दे. काय? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको. देव म्हणू लागले जगद्गुरु तुकोबराय, मी जर तुम्हाला विसर पडू दिला नाही तर अहो देवा मी तुमचं गुणगान गाईल, गुण गाईन आवडी, मी तुमचं गुणगान आवडीनं गाईल. अहो जगद्गुरु तुकोबराय मला वाटलं तुम्ही काही धन मागसाल, संपत्ती मागसाल, तर तुम्ही म्हणतात काही नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. अरे देवा मला धनही नको, मुक्तीही नको, मला फक्त काय दे? संतांची संगत. अहो जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला डबल जन्माला यावं लागल, तुम्हाला डबल गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. विठ्ठल संत हे देवाजवळ जातात आणि देवालाच मानतात. कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरल्याच्या नंतर अर्जुनाने आणि दुर्योधनाने त्यांचं युद्ध ठरल्याच्या नंतर ते देवाजवळ मदत मागण्याकरता गेले. प्रथम दुर्योधन गेला आणि देवाच्या उशाजवळ जाऊन बसला, आणि द्वितीय अर्जुन देवाच्या पायाजवळ जाऊन बसला. बसल्याच्या नंतर देवाला माहित होतं की हे दोघं आलेले आहे, कोणत्या कारणाने आलेले आहे तेही देवाला माहित होतं. मग देव उठले आणि अर्जुनाला प्रश्न केला की अर्जुना केव्हा आलास? तिथला दुर्योधन म्हणतो की मी आधी आलेलो आहे, मला माहित आहे तुम्ही कोणत्या कारणाने आलेले आहे. एकीकडून माझा 56 कोटी यादव सैन्य राहील आणि एकीकडून मी राहील. ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने हातात शस्त्र धरणार नाही, वाटलंच तर 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगेल. दुर्योधन म्हणतो की देवा मी आधी आलेलो आहे ना, तर मीच सांगणार. दुर्योधन म्हणतो की मी 56 कोटी यादव सैन्य घे. मग अर्जुन आणि देव तिथेच होते आणि दुर्योधन निघून गेला. मग देव अर्जुनाला म्हणू लागला की अर्जुना अरे आता आपण एकीकडून तर 2च जण आहे, ते 56 कोटी यादव सैन्य घेऊन गेला. अरे देवा तुझ्या बाजूने आहे ना, त्या बाजूने माझ्या डोक्याचा केसही सुद्धा वाकडा होत नाही, माझ्या डोक्याचा केसही वाकडा सुद्धा होत नाही. देव हे संत हे देवाजवळ जातात आणि काय मागतात? देवालाच मागतात. आता संसारामध्येही 3 स्वभाव ठरलेले आहेत. पहिला स्वभाव आहे कुत्र्याचा. आता कुत्र्याचा स्वभाव कसा? त्या कुत्र्याला तुम्ही कितीही तुपातली खीर खाऊ घाला, कितीही पंचामृत खाऊ घाला, तरी तो रस्त्याने जाताना त्याला हाड सापडलं तरी तो त्याला तोंड लावल्याशिवाय राहणार नाही. हा कुत्र्याचा दिले पंचामृत, स्वनासी बोधन दिले पंचामृत.